बुलढाण्यातल्या कांचनगंगा नदीला महापूर. पावसामुळे नागपूर मुंबई जुना महामार्ग ठप्प. महामार्गावर पाणी आल्यानं काही वाहनं पुराच्या पाण्यात बुडाल्याची दृश्य. बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती. लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक शेतांमधलं पीक वाहून गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरडा नदीला महापूर. पूरस्थितीमुळे खेरडा भागाई पिंजर गावाचा अकोला जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. आज सलग दुसऱ्या दिवशी अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. अकोल्यातल्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. पातूर तालुक्यातील मळसूर गावात पावसाचं थैमान. विश्वामित्र नदीवरील प्रकल्प ओव्हरफ्लो. गावात पाणी. शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यातल्या एरंडा गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा. पुरामुळे गावाचा तालुका आणि जिल्ह्याशी संपर्क तुटला. वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. पावसामुळे जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पुराचं रूप. नदीकाठी आलेल्या शेत जमिनींना पावसामुळे मोठा फटका. वाशिम जिल्ह्यात गेल्या 20 तासापासून पावसाने जनजीवन विस्कळीत. वाशिमच्या उतावळी नदीवर पुराचं पाणी आल्यानं वाहतुकीवर परिणाम. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अंगणवाडीत पाणी शिरलं. गुडघाभर पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलं नाही. बुलढाण्यात सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी. मेहकर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर. काल नदीला आलेल्या पुरामुळे मादणी आरेगाव या गावांचा संपर्क तुटला. नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. जोरदार पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. यवतमाळमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातल्या घरांमध्ये रस्त्याचं पाणी. घरात पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान. यवतमाळमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप. लागवड केलेल्या शेत पिकांचं नुकसान. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर. काही गावांचा संपर्क तुटला. जोरदार पावसामुळे गोव्यातल्या साळावली धरण तुडुंब भरलं. ओव्हरफ्लो झालं. हे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी. जून महिन्यात प्रथमच साळावली जलाशय तुडुंब भरल्याची माहिती. कोकणात सलग 2 दिवस समुद्राला उधाण. सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागात उंचच उंच लाटा. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यातली 29 धरणं 100% भरली. सर्व धरणांमध्ये 305.53 दशलक्ष घनमीटर इतका साठा. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. सध्या नाशिकच्या गंगापूर धरणातून 1760 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात कार अडकली. शर्थीच्या प्रयत्नानंतर कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने गाडीसह ड्रायव्हरला काढलं बाहेर. शिंगणापूर हणमंत्रवाडी रस्त्यावरची घटना. कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार. जिल्ह्यातली धरणं 60 ते 70% भरली. राधानगरी धरण देखील 65% भरलं. सातपुड्याच्या दुर्गम भागात मुसळधार पावसानं शाळेच्या इमारतीला गळती. नंदुरबारच्या बारी सुरगसमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं विद्यार्थी संकटात. लातूरमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण. मागील 13 ते 14 दिवसांपासून पावसाची उघडीप. हलक्या पावसाच्या सरी. हिंगोलीत रात्रीपासून पावसाची संततधार. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. या पावसामुळे जिल्ह्याभरातील उर्वरित पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त. वर्ध्यामध्ये वीज कोसळून 2 तरुणांचा मृत्यू. वर्ध्याच्या कारंजा शेत शिवारातली घटना. हिंदीचं वावडं नाही, मात्र हिंदी सक्तीचा तुमचा अजेंडा खपवून घेणार नाही. हिंदी सक्तीवर उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा. पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करू नका. मातृभाषा हीच शिक्षणाची भाषा असावी. शरद पवारांची भूमिका. तर ठाकरे बंधू बोलतायत ते काहीच चुकीचं नाहीये. शरद पवारांचं वक्तव्य. त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीचा 7 जुलैला आझाद मैदानावर मोर्चा. मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शिक्षण मंत्र्यांकडे नव्हती. दादा भुसेंसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया. राष्ट्रीय शिक्षण धोरणात असा समावेश नाही. भुसेंनीही मान्य केल्याची राज ठाकरेंची प्रतिक्रिया. हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची त्रिश्रुती अभ्यासक्रमातील 3ऱ्या भाषेवर प्रतिक्रिया. हिंदी ऑप्शनल असल्याचाही पुनरुच्चार. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी 1ली ते 10वीसाठी हिंदी भाषा सक्तीचा मांडलेला अहवाल उद्धव ठाकरेंनीच स्वीकारलेला. मंत्री उदय सामंत यांचा दावा. मातृभाषेचं प्रेम 3 वर्षांपूर्वी नव्हतं का? सामंत यांचा सवाल. भास्कर जाधवांना ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थ वाटत असेल तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दारं उघडी. अमोल मिटकर यांची भास्कर जाधव यांना खुली ऑफर.
आपण खेड्यातल्या भाषेत बोललो, राजकीय लोकांना आपल्या वक्तव्याचा संधीचा फायदा घ्यायचा आहे, बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण. तुमचे शेठ जो 25 लाखांचा सूट घालतात तो सामान्य जनतेमुळे, त्यामुळे एवढा माज बरा नव्हे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी बबनराव लोणीकरांना सुनावलं. अनधिकृत भोंग्यांबाबत कोणत्याही नेत्याची दादागिरी चालणार नाही. अजित पवारांनी दिलेल्या तंबीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.